नमस्कार. आज आपण करणार आहोत मस्तपैकी चविष्ट अशा लागणाऱ्या सुरळीच्या वड्या. ह्या जरा वेगळ्या पद्धतीने दाखवते, बघा तुम्हाला आवडतात का. त्याकरता लागणारं साहित्य आहे 1 वाटी बेसन, 1 वाटी आंबट ताक, 1 वाटी कोथिंबीर, 1 वाटी नारळाचा चवीनुसार मीठ, तेल, साखर, तिखट, हळद, मोहरी आणि जरासा हिंग. प्रथम आपण एका पातेलीमध्ये 1 वाटी बेसन, 1 वाटी ताक आणि 2 वाट्या पाणी असं प्रमाण घ्यायचं आहे आपल्याला. ह्या प्रमाणानुसार केलं की अतिशय छान होतात वड्या. नंतर त्यात आपण जरासा हिंग, हळद, तिखट, मीठ आणि साखर असं घालून नीट हलवून घेऊया. त्यात गुठळ्या राहता कामा नये. हे बघा, व्यवस्थित नीट हलवून घेतलं की एकही गुठळी राहिलेली नाही आहे, एकसारखं झालं आहे पीठ तयार. मग आपण एका वाटक्यात नारळाचं कोथिंबीर, मीठ, साखर आणि तिखट असं घालून नीट व्यवस्थित एकत्र होईल असं हलवून घेऊया. हे आपलं छान सारण तयार झालं. मग आपण कढल्यामध्ये तेल चांगलं गरम होऊ द्यायचं. त्यात मोहरी घालायची आणि हिंग घालायचं आणि मस्त अशी खमंग फोडणी तयार करून घ्यायची. ती आता आपण एका वाटीत काढून घेऊ. आता आपण जे पीठ तयार केलं आहे पातेलीमध्ये ते गॅसवर ठेवूया आणि घट्ट होऊ देऊ. हे बघा, घट्ट होत चाललं आहे ते. 5 मिनिटातच अगदी घट्ट होतं ते. आणि पटापट ते हलवायचं आहे म्हणजे त्यात गुठळ्या राहणार नाहीत. आता हे आपलं टेस्ट करायचं आपल्याला. आधी छोट्या डिशमध्ये काढून बघा त्याची गुंडाळी होती आहे का ते बघायचं. आता हे बघा मी करते, हे बघा गुंडाळी आपली होती आहे त्याची, म्हणजे आपलं हे पीठ तयार झालं. म्हणून आता ते आपण पटापट ताटामध्ये काढून घेऊन गरम गरमच आपल्याला ते एकसारखं हलवून घ्यायचं आहे. ताटामध्ये आधी आतल्या बाजूला आपण हे काढलं की आपल्याला दोन्ही साईडला हे करता येईल. पातळ एकदम छान आपल्या सुरळीच्या वड्या तयार होतील. मी आता हे हाताने करते, मला सवय आहे म्हणून. तुम्ही चमच्याने, डावाने किंवा वाटीने सुद्धा असं फिरवून घेऊ शकता. आता हेच ताट आपल्याला उलटं करायचं आहे आणि त्याच्यावरही आपण हे पीठ घालून व्यवस्थित हलवून घेऊया. एकसारखं सगळीकडे मी पसरवून घेतलं आहे बघा, म्हणजे आपल्याला ताटाच्या दोन्ही बाजूचा उपयोग करता येतो. अशा प्रकारे मी हे ताटं तयार केली आहेत. आता आपण त्याच्या एकसारखे असे काप करून घेऊ. ह्याचे कापले की त्याच्यावर आपल्याला सहज अशी सरळ रेषेत फोडणी घालायची आणि सरळ रेषेतच आपल्याला त्या फोडणीवर आपलं सारणसुद्धा घालायचं आहे. बाहेर कसं मार्केटमध्ये नुसते साध्या आपल्या ह्याच्या बेसनाच्या गुंडाळ्या तयार केलेल्या मिळतात. मी ह्यात आतमध्ये सारण घातल्यामुळे त्या खूपच चविष्ट अशा लागतात आणि सारणही भरपूर घातल्या, अगदी नुसतं भुरभुरलेलं नाही. हे सगळं असं अशा प्रकारे आपण केल्यानंतर बघा आता आपली गुंडाळी अशी छान तयार होईल. ह्या प्रकारे मी आता ही गुंडाळी तयार करते. ही झाली आपली गुंडाळी तयार. बघा किती छान आणि पातळ अशी झाली आहे सुरळीची वडी तयार. अशा प्रकारे मी आता या सगळ्या गुंडाळ्या व्यवस्थित अशा करून घेते. आणि हे काय, आपलं सारण आतमध्ये असल्यामुळे खूपच छान लागतात. या कोणीही अगदी खाऊ शकतं. आणि मुख्य म्हणजे नारळात आपण मीठ, साखर, तिखट सगळं घातलं असल्यामुळे आतल्या सारणाला सुद्धा चव आहे. त्यामुळेच या खूपच चविष्ट लागतात. तुम्ही पण आता अशा प्रकारे करून बघा. बघा आता आपल्या ह्या छानपैकी सुरळीच्या वड्या तयार झाल्या आहेत. मस्तपैकी त्याचा आस्वाद घ्या आणि बघा, आवडल्यात तर लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करा. शेअर करायला विसरू नका. थँक्यू. माझ्या इतर रेसिपी पाहण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या व्हिडिओवर क्लिक करा.